तया नवन माझे गुरुपदा, जेने दाखविले आनंद कंदा, तोपकारण फिटे मज कदा, देवा परमानंदा तूच फेडी, देवा परमानंदा तूच फेडी। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। शारदीय नवरात्र महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्ताने श्रीमद ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा आयोजक श्रीकृष्ण मंदिर, श्रीकृष्ण ज्ञान मंदिर, बजाजनगर, तालुका जिल्हा संभाजीनगर। ज्ञान मंदिर याच्यासाठी या ठिकाणी श्रीकृष्णाचं किंवा श्रीकृष्णाने जे दिलेलं तत्वज्ञान आहे त्याचं या ठिकाणी दान दिलं जातं आणि म्हणूनच श्रीकृष्ण मंदिर न म्हणता श्रीकृष्ण ज्ञान मंदिर असा उल्लेख केला। या संपूर्ण सोहळ्याचं ज्यांनी आयोजन केलं अशी या श्रीकृष्ण मंदिराच्या ट्रस्टीचे सर्व पदाधिकारी तसेच ट्रस्टीला सहकार्य करणारे बजाजनगर तथा परिसरातील समस्त ग्रामस्थ, माता भगिनी, बालगोपाळ, वृद्ध मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या तपस्विनी आई आणि माझे स्नेही आदरणीय श्री शास्त्रीजी, सर्वांना दंडवत प्रणाम। पवार साहेबांच्या सेवेतनं या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमातून हा सोहळा बघत आहात, अनुभवत आहात। सर्वांना दंडवत प्रणाम करतो आणि माझ्या विचारांना सुरुवात करतो। बंधूंनो, गेल्या 7 दिवसापासून आपण श्रीमद ब्रह्मविद्या निरूपण प्रवचन श्रवण करत आहात। ब्रह्मविद्या म्हणजे काय? ब्रह्म जो परमेश्वर आहे, चैतन्य मायेच्या पलीकडे असलेला जो ब्रह्म परमेश्वर आहे, त्या परमेश्वराची विद्या किंवा त्याने निरूपण केलेली ही विद्या, त्या विद्येला ब्रह्मविद्या असं म्हणतात। आणि ती ब्रह्मविद्या, मग तिला ब्रह्मविद्या असं का म्हणतात? कारण त्या ब्रह्मविद्येमध्ये त्याचं स्वरूप, त्याचं तत्व हे दडलेलं आहे आणि म्हणूनच त्या विद्येला ब्रह्मविद्या असं म्हटलेलं आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा मुक्काम श्री क्षेत्र पैठण या गावी आहे आणि गणपत मठामध्ये सर्वज्ञ आसनावर विराजमान आहेत। स्वामींच्या समोर महादाईसा नामक एक साध्वी बसलेली आहे आणि ही साध्वी दररोज शास्त्र श्रवण करण्यासाठी, पुराण ऐकण्यासाठी गावामध्ये जायची। तिकडनं आल्यानंतर स्वामींसोबत चर्चा करून, स्वामींसोबत जिज्ञासा करून ती ऐकलेल्या पुराणाविषयी शहानिशा करायची की जीजी मी आजी पुराणी ऐसे ऐकिले। दररोजच्या नियमाप्रमाणे महादाईसा ही पुराण ऐकून आली आणि स्वामींच्या समोर बसली आहे। स्वामींच्या समोर बसल्यानंतर स्वामींना ती प्रश्न विचारते की जीजी, आजी मी पुराणामध्ये असं ऐकलं की श्रीकृष्ण महाराज आणि बळीभद्र देवांच्या पासून लोकांना वेद होत होता, तर हे साचजी, हे खरं आहे का? स्वामी म्हणतात हे साच, परंतु यथार्थपणे कशा पद्धतीने वेद होत होता हे पुराणांना सुद्धा माहीत नाही। तो कैसा असेल ते आम्ही तुम्हाला येथून सांगू, म्हणजे आम्ही तुम्हाला निरूपण करू। मग स्वामी सांगतात की बळीभद्र साजात्य वेद आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती साजात्य वैजात्य वेद। बळीभद्र साजात्य वेद म्हणजे बळीभद्र जे देव होते, बळीभद्र देव यांच्यापासून, बळीभद्र कोण होते? गोपालकृष्णाचे कोण होते? भाऊ होते ना।
बळीभद्र देव हे गोपालकृष्ण भगवंताचे भाऊ होते आणि त्यांच्यापासून साजात्य वेद म्हणजे मनुष्यांना वेद व्हायचा. परंतु श्रीकृष्ण चक्रवर्ती साजात्या वैजात्या वेद, श्रीकृष्ण महाराजांपासून साजात्यांनाही वेद व्हायचा आणि वैजात्यांनाही वेद व्हायचा. मग वैजात्य कोण? वैजात्य म्हणजे म्हातारी माणसं, स्त्रिया, एवढंच नव्हे तर प्राणी, हरण, गायी, पशु, पक्षी, किडे, माकोडे, फुलपाखर सगळ्यांना वेद व्हायचा. ऐसे गाते वेदाचार्य. कसे आहेत ते? वेदाचार्य. असे वेदाचार्य. वेदाची शक्ती त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्यांच्यापासून वेद व्हायचा. मग महादाईसा स्वामींना प्रश्न विचारते की जीजी दोघांपासून सारखाच वेद व्हायचा का? तेव्हा स्वामी म्हणतात की बाई, एक आज्ञाधर एक पराज्ञाधर. एक आज्ञाधर म्हणजे बळीभद्र देवांपासून, आज्ञाधर म्हणजे त्यांच्या समोर आल्यानंतर वेद व्हायचा म्हणजे विद्या प्राप्त व्हायची. आणि एक पराज्ञाधर म्हणजे श्रीकृष्ण महाराजांपासून, पराज्ञाधर म्हणजे दूर जरी असतील तरी सुद्धा त्यांच्यापासून वेद व्हायचा. मग महादाईसा स्वामींना विचारते की जीजी परमेश्वर किती प्रकाराने विद्या दान करतात? परमेश्वरापासून किती प्रकारे वेद होतात? तेव्हा स्वामी म्हणतात की बाई, चतुर प्रकारे वेद संचरती. दृक्, स्पर्श, आलाप आणि अंतःकरण. आणि हेच सूत्र आज मी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घेतलेलं आहे. 4 प्रकारे भगवंतापासून वेद मिळतो. 4 प्रकारचं दान जीवाला मिळतं. मग ते 4 दान कोणते? दृक्, स्पर्श, आलाप आणि अंतःकरण. दृक् म्हणजे दृष्टी. भगवंताचा दृष्टीला दृष्टी मिळाली की वेद होतो. म्हणजे वेद होतो म्हणजे विद्या होते. आणि ती विद्या ही जीवाच्या मुंचनासाठी सफल ठरते. मग याला जर उदाहरणच द्यायचं असेल तर सर्वत्र श्री चक्रधर महाराजांनी अत्यंत सुंदर असं मासळीचं उदाहरण दिलेलं आहे की मासळी असे ते पाणी आणतो वितू वितू जाय. मासळीचा दृष्टांत तुम्हाला कदाचित माहिती असेल. मासा असतो मासा, तर ती मासळी पाण्यामध्ये वितू वितू जाय अशी ती पाण्यामध्ये पुढे पुढे जाते आणि मागवते आपल्या लेकरा ते पाहे. म्हणजे आपले जे पिल्ल असतात त्या पिल्लांना ती पाहते. प्रेम कळा संचारे येतो ते वाढते. प्रेम कळेचा संचार होतो आणि त्याच्याने ते वाढ पावतात. ही कशाची ताकद आहे? ही मातृत्वाची ताकद आहे. ही बघण्याची ताकद आहे. दृष्टी ही बघण्यासाठी असते, परंतु त्या दृष्टीने काय बघावं हेही फार महत्वाचं आहे. आणि भलतच काही बघत असतो. मग ती जी दृष्टी आहे ना, ही दृष्टी आपल्याला तयार करून घ्यावा लागते. बघा, आपण म्हणतो ना, एखाद्यानी महिला म्हणत असतात काजळ लावा नाहीतर नजर लागली. नजर लागली आहे त्याला म्हणून त्याची तब्येत खराब झाली असंही आम्ही म्हणत असतो. या मागचं कारण काय? एखाद्या उदास झालेल्या नजरेने त्याला बघितलेलं आहे आणि म्हणून त्याला ती नजर लागलेली आहे. छोट्याशा असलेल्या बाळाला, नेमकाच जन्म झालेल्या बाळाला त्याची आई काजळ घालत असते. त्याच्या डोळ्यांमध्ये काजळ घालते, त्याच्या डोक्याला काजळ लावते. एवढंच नव्हे तर त्याच्या पायालाही काजळ लावते. या मागचं कारण काय? या मागचं कारण एकच आहे की एखाद्या उदास असलेल्या दृष्टीची त्यावर नजर पडू नये आणि तो आजारी पडू नये, हा त्या मागचा असलेला दृष्टिकोन. आणि म्हणून दृक्, स्पर्श, आलाप, अंतःकरण चतुर प्रकारे वेद संचरती. मग 4 प्रकारांनी वेदांचा संचार होतो. यथा महादोबा भक्त नावाचे भक्त आहेत. स्वामींवर खडग उचललेला आहे, शस्त्र उचललंय. स्वामींनी त्यांच्याकडे कृपा दृष्टी टाकलेली आहे. हातातलं खडग खाली पडलेलं आहे आणि प्रेम शक्तीचा त्या ठिकाणी संचार झाला. ही ताकद कशामध्ये आहे? ही ताकद जर कशामध्ये असेल तर ती दृष्टीमध्ये. ही दृष्टी तयार करून घेतलेली आहे स्वामींनी, तयार करून घेतलेली आहे. त्या दृष्टीमधली ही ताकद आहे.
आम्ही रस्त्याने जात असता अनेक प्रकारच्या गोष्टी बघत असतो, अनेक प्रकारच्या वस्तू बघत असतो, परंतु ते बघत असताना आमची दृष्टी कशी आहे हे आम्हाला तपासायचं आहे. पोलीस एखाद्या गुन्हेगाराला पकडतात, पकडल्यानंतर ते त्याच्याकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करतात. का? कारण त्यांची जी दृष्टी आहे ना, ती दृष्टी तयार झालेली आहे. ते प्रत्येकाकडे संशयित नजरेनेच बघत असतात आणि म्हणून ही जी दृष्टी आहे ना, ही तयार करून घेता आली पाहिजे. आपल्या दृष्टीमध्ये आणि परमेश्वराच्या दृष्टीमध्ये फार मोठा फरक आहे. आपली दृष्टी कशी आहे? आपली दृष्टी मलिन झालेली आहे. आपली दृष्टी मलिन झालेली आहे. बघा, आम्ही आमचा अधिकार वाढवून परमेश्वराच्या साधकांजवळ, संतांजवळ बसून त्या दृष्टीला धुण्याचा प्रयत्न करतो, त्या दृष्टीला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. डोळ्याला दिसत नाही म्हणून आम्ही चष्मा लावतो. चष्मा लावल्यानंतर आम्हाला दूरचंही बारीक दिसतं, परंतु जी मलिन झालेली दृष्टी आहे ना, त्या दृष्टीने जवळच सुद्धा दिसत नाही. का? कारण ती खराब झालेली आहे. ती दृष्टी आम्हाला तयार करता आली पाहिजे. कल्याणची लूट करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज उंच अशा सिंहासनावर विराजमान आहेत. अष्टप्रधान त्या ठिकाणी बसलेले आहेत. खंड मंडळीचे पाटील, राजे, रजवाडे बसलेले आहेत. राजदरबार भरलेला होता आणि तितक्यात एक सेवक पळत आला. पळत आल्यानंतर त्या ठिकाणी पळत आलेल्या सेवकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानात एक गोष्ट सांगितली. राज, आपल्यासाठी नजराणा आणलेला आहे, पेश करावायची आज्ञा द्यावी. राजांनी होकार देताच तो नजराणा त्या ठिकाणी आणण्यात आला. हिरे, माणिक, मोती, अनेक प्रकारचं द्रव्य, सोनं, नाणं सगळं काही त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. आणि ते सगळं आणण्यात आल्यानंतर छत्रपतींच्या समोर त्या ठिकाणी ते पेश केलं गेलं. आणि मागणं एका मेन्यामध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून त्या ठिकाणी आणण्यात आली होती. तो मेना खाली ठेवण्यात आला. आलेल्या वस्तू बघण्यासाठी छत्रपतींना आवाहन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी राजे आपल्या आसनावरून अदबीनं पावलं टाकत खाली उतरले. सगळ्या द्रव्यावर त्यांनी आपली नजर टाकली आणि आता पुढे येऊन त्यांनी तो मेना बघितला, ती पालखी बघितली. त्या मेन्याचा कपडा बाजूला केला. त्या ठिकाणी कल्याणच्या सुभेदाराची मुस्लिम स्त्री बसलेली आहे. तिने छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिच्याकडे बघितलं. छत्रपतींकडे बघितल्यानंतर छत्रपतींचं ते रूप आहे ते ती बघते आहे. डोक्यावर जिरेटोप आहे, गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा आहे, शिवगंध कपाळावर शोभतो आहे, कानामध्ये कुंडल आहे, अंगामध्ये अंगरखा आहे, लांब दाढी, पिळदार मिशा आणि छत्रपतींची ती मूर्त बघितली. मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे की आता आपलं काय होणार. परंतु छत्रपतींची जी नजर आहे ना, ही नजर तिच्याशी बोलत होती. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तिच्याकडे बघितलं, मुस्लिमाची सुंदर अशी स्त्री त्या ठिकाणी ज्यावेळेस छत्रपती बघतात त्यावेळेस त्यांच्या तोंडातनं काही शब्द बाहेर पडतात. त्यावेळेस ते काय म्हणतात माहिती का? अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो वसतो वदले छत्रपती, वदले छत्रपती. अरे अशीच जर माझी आई असते ना तर मी सुद्धा एवढाच सुंदर झालो असतो. बरं, मी एवढ्यावर थांबले असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय म्हणता येते की अशी जर माझी आई असते ना मी सुद्धा एवढाच सुंदर झालो असतो. याचा अर्थ ते सुंदर नव्हते असं नाही, परंतु परस्त्रीमध्ये मातेला बघण्याची ताकद ही त्यांच्यामध्ये निर्माण केल्या गेलेली आहे. मानपान वस्त्रभूषणे लेऊन मानाने
परत सासरी पाठविले तिज शिवभूबालाने रायगडाच्या पाषाणातुनी अजून शब्द येती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती। ही जी नजर आहे ना ही तयार केली गेलेली आहे परस्त्री मध्ये आईला बघण्याची ही जी ताकद आहे ना ही ताकद त्या ठिकाणी निर्माण केली गेली। मग ही ताकद कोणी निर्माण केली तर ज्यावेळेस बाळराजे लहान होते त्यावेळेस त्यांना लहान असताना दररोज एक ग्लासभर दूध पाजलं जायचं आणि ते ग्लासभर दूध पाजत असताना जिजाऊ मासाहेब त्यांना रोज एक संस्काराची एक रामायणातली एक महाभारतातली कथा सांगायच्या। एके दिवशी मासाहेबांना काही काम होतं आणि त्यामुळे त्यांनी सेविकेला सांगितलं की आज मला काम आहे आणि त्यामुळे माझ्याऐवजी तू बाळराजेंना दूध पाज, परंतु तसं पाजू नकोस, दूध पाजताना एक कथा सांग। मासाहेब निघून गेल्या, बाळराजे आले, सेविकेने दूध पाजलं, बाळराजे निघून गेले। थोड्या वेळाने परत मासाहेब आले, त्यांनी त्यांना विचारलं, म्हटले बाळराजेंना दूध पाजलं का? म्हटले हो पाजलं, परंतु संस्काराची कथा सांगता आली नाही, मला येतच नव्हती त्यामुळे मी सांगितली नाही। मासाहेबांनी परत बाळराजेंना बोलवलं, त्यांच्या पाठीमध्ये एक बुक्का घातला, संस्कार विरहित गेलेलं दूध बाहेर पाडलं आणि परत एक संस्काराची कथा सांगून एक ग्लासभर दूध त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे। याचा परिणाम काय झाला? त्यांची नजर तयार झाली। मग त्यांना ते कथा सांगायच्या। ती कथा कोणती होती? रावणाचं आणि रामचंद्रांचं युद्ध झालं। युद्ध झाल्यानंतर इंद्रजिताचा मृत्यू झाला। इंद्रजिताची पत्नी सुलोचना ही रावणाकडे गेली आणि रावणाकडे गेल्यानंतर ती रावणाला म्हणते, मामाजी मला सती जायचं आहे आणि सती जाण्यासाठी मला माझ्या पतीचं प्रेत हवं आहे, त्याचं देह हवं आहे। रावणाने सांगितलं, म्हटलं जा ना मग घेऊन येणार। सुलोचनेने सांगितलं की म्हटले मी तिथे जाईन कशी? त्या ठिकाणी तर आपले रणांगावर मी जाईन कशी? रणांगावर आपले शत्रू आहेत, राम आहे, लक्ष्मण आहे, हनुमंत आहे, जामवंत आहे, तिथे मी जाऊ कशी? त्यावेळेस रावणाने जे दिलेलं जे उत्तर आहे ना ते फार सुंदर आहे। त्यावेळेस रावण म्हणतो की सुलोचने जा, त्या ठिकाणी राम आहे, रावण नाही। ज्यावेळेस आमचे सर्वत्र श्री चक्रधर महाराज वर्णन करतात त्यावेळेस ते सुद्धा हे सांगताना विसरत नाही की राम शुद्ध सत्वाचा अवतार म्हणजे विष्णूचा अवतार आहे। म्हणून जो चांगला आहे त्याला चांगलंच म्हणावं लागेल ना, त्याला वाईट म्हणून कसं चालता येईल? तुम्ही चांगले आहात, तुम्हाला चांगलंच म्हणावं लागेल। तुमच्यातले दोष काढण्यामध्ये अर्थ नाहीये। हा जो चांगुलपणा आहे ना, हा चांगुलपणा आम्हाला बघता आला पाहिजे आणि तो बघण्यासाठी आमची जी दृष्टी आहे ना ही चांगली असली पाहिजे। ही दृष्टी मासाहेबांनी तयार केलेली आहे आणि म्हणून कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपतींनी परत केली। यामध्ये तुम्ही म्हणसाल की यामध्ये विशेष काय आहे? यामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की कल्याणच्या सुभेदाराने त्या सुनेचा स्वीकार केलेला आहे। तो म्हणतो की माझी सून राजांच्याकडनं परत आलेली, तिच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, शत्रू सुद्धा ज्याची ग्वाही देतो, अशा छत्रपतींची ही नजर कुणी तयार केली? ही आईने तयार केली। ही जबाबदारी आपली आहे की परस्त्रीकडे बघितल्यानंतर तिच्यामध्ये आईला बघण्याची ताकद ही आपल्याला द्यायची। आम्ही आमच्या मुलांना संस्कार देतो, संस्कार देतात तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जुन्या काळातले बरेच लोक आहेत, सकाळी उठल्यानंतर नामस्मरण करायचे, भगवंताजवळ देवपूजेजवळ घेऊन बसायचे मुलांना। बऱ्याच आया संध्याकाळच्या वेळेसही आई आपल्या मुलाला जवळ घेऊन त्या मुलाला शिकवत असायची। संध्याकाळच्या वेळेस तुम्ही घेऊन बसता तुमच्या मुलांना। या ठिकाणी किती महिला अशा आहेत की त्यांनी बोट वर करावं की बाबा संध्याकाळ झाल्यानंतर मी माझ्या मुलाला घेऊन देवाजवळ बसते, त्याला 15वा अध्याय शिकवते, त्याला श्रीमद भगवद्गीता शिकवते, त्याला स्वामींचे सूत्र शिकवते। संध्याकाळचं नाही एवढं शिकवलं जाणार तर मी संध्याकाळचा पूजा उत्सव शिकवते, एवढं तरी माझ्याकडनं शिकवलं जाईल।
असं शिकवणारी तुमच्यातली एखादी तरी आई आहे का तिने आपलं बोट वर करावं? आहे? यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. परंतु तरी वर बोट नसणाऱ्यांची संख्या ही कमीच आहे. याची शोकांतिका अशी आहे की आजची जी आई आहे ना ही टीव्ही समोरून बाजूला व्हायला तयार नाही, आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज परत या महाराष्ट्रामध्ये जन्माला येतील का नाही याची शाश्वती नाही. आम्ही म्हणतो राजे पुन्हा जन्माला या. अरे पण राजे जन्माला येण्या अगोदर राजमाता जिजाऊ जन्माला यायला हवी. या गोष्टीची आम्हाला जाणीव असणं महत्वाचं आहे. कारण आई जर चांगली असली तर मुलं चांगले घडतील. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज म्हणतात की ही जी नजर आहे ना ही नजर आपली तयार करता आली पाहिजे. आणि ती नजर कोण तयार करतं? ते संस्कार देण्याचं काम कोण करतं? तर ती आई करत असते. का? आई माझी पहिली गुरु, तिच्यापासून माझं अस्तित्व सुरू. आई ही कार्य करत असते. आई आपल्या मुलांना संस्कार देत असते. आणि आईने जे संस्कार दिले तरच तो मुलगा आईसाठी काहीतरी करतो, पुढे चालून भविष्यात तिला सांभाळतो. नाहीतर वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे का नाही? करतो की नाही? त्या संख्येमध्ये वाढ का होते याचा विचार तुम्ही कधी केलाय का? जुन्या काळातले नावं बघा तुम्ही. या ठिकाणी बरेच लोक ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत. मोडके साहेबांचं नाव काय आहे? भाऊ साहेब. त्या नावामध्ये भाऊ साहेब आहे, भाऊ आहे, प्रेम आहे. काका साहेबांच्या नावामध्ये काका आहे, प्रेम आहे. आमच्या भालेराव दादांचं नाव काय आहे? दिगंबर. भगवंताचे नाव आहे. आणि आताच्या एखाद्याला जर मुलाला जर विचारलं ना बाळा तुझं नाव काय रे, तो सांगतो बाबा माझं नाव पियुष आहे. काय नाव आहे? पियुष आहे. ही नावांमध्ये तफावत झालेली आहे. हे नावं बदललेत ना त्याच्यामुळे संस्कारही बदलत चालले. आम्हाला या नावांमध्ये बदल करावा. आणि नुसतं नावांमध्ये बदल करून चालणार नाही तर त्या नावांप्रमाणे ती ताकद सुद्धा देणं महत्वाचं आहे. नुसतं नाव तुकाराम ठेवून चालणार नाही, नाव सर्वज्ञ ठेवून चालणार नाही, नाव स्वामी ठेवून चालणार नाही, नाव श्रीकृष्ण ठेवून चालणार नाही. तर ती ताकद आम्हाला त्या मुलांमध्ये द्यावं लागणार. ती ताकद ज्यावेळेस तुम्ही त्या मुलांमध्ये द्याल ना त्यावेळेस तो समाज घडत असतो, ती पिढी घडत असते. ती ताकद आम्हाला द्यायची. आणि सर्वज्ञांचं जे तत्वज्ञान आहे ना स्वामी म्हणतात की ही जी दृष्टी आहे ना ही आपल्याला तयार करता आली पाहिजे. भगवंताची दृष्टी कशी आहे? या भगवंताच्या दृष्टीतनं माणसं घडतायत. दृक स्पर्श आलाप अंतःकरण 4 प्रकारांनी ती माणसं घडत गेले. दृक म्हणजे दृष्टी, स्पर्श म्हणजे जाणीव. तुम्ही माझ्या हाताला हात लावला किंवा तुम्ही तुमच्या एका हातावरून दुसऱ्या हाताला हात लावला तर ती एकमेकाच्या त्वचेची जी होणारी जी जाणीव आहे ना त्याला स्पर्श असं म्हटलेलं आहे. मग तो स्पर्श कशा पद्धतीचा असला पाहिजे? त्या स्पर्शाची जाणीव असणं महत्वाचं आहे. त्या दृष्टीची जाणीव असणं महत्वाचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज बाईसांना प्रेमदान देण्यासाठी ज्यावेळेस पैठणला येतात 3 दिवस स्वामींना पाय पुसण्यावर बसवलेलं आहे. 3 दिवस ऐशा परिक्रमोनी काय करी मग तू जगदानी बाई साचे त्रिदोष नासुनी. 3 प्रकारचे दोष. 3 प्रकारचे दोष कोणते? काका साहेब गपचूप बसा सांगा. 3 प्रकारचे दोष बाई संचन असलेले. आगंतुक, अनारब्ध, प्रारब्ध 3ही दोष नासून टाकले. आणि स्वामींना प्रेम शक्ती संचारी प्रभूजी आले बाई सागरी. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज प्रेमशक्तीचा संचार करतात आणि बाईसा स्वामींच्या पायावर नतमस्तक होते. स्वामींना सांगते की जीजी माझ्याकडून अपराध झाला, मी पाय पुसण्यावर तुम्हाला बसवलेला आहे. ही जी दृष्टी आहे ना ही दृष्टीची ताकद आहे, बघण्याची ताकद आहे. आपण कशा पद्धतीने बघतो.
एखादा माणूस आपल्या घरी आल्यानंतर आपण त्यांना म्हणतो या 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 बसा ना, बसा बसा, अहो चहा घ्या, पाणी घ्या. ते म्हणतात नाही नाही आम्हाला थोडा उशीर. अहो बसा ना, तुम्हाला घाई होते का? बरं ठीक आहे, अरे चहा नको ठेवू, त्यांना जायचंय, निदान पाणी तरी द्या, ग्लासभर पाणी घ्या. तसं जाऊ नका. हे तुमची जी बघण्याची दृष्टी आहे, या बघण्याच्या दृष्टीतनं त्याला ते समोरच्याला प्रेम जाणवत नसतं. तुमच्यातलं जे प्रेम आहे हे कशा पद्धतीने ओळखायचे? कशा पद्धतीने ओळखायचे? फक्त बघण्यात ओळखले. ही ताकद आपल्याला निर्माण करायची. बिदरचा बादशाह शहामनी अंगावर कुष्ठरोग झालेला आहे. त्या काळामध्ये अशी पद्धत होती की ज्याला कुष्ठरोग झाला त्याला गावाच्या बाहेर हाकलून देण्यात येत असायचं. राजाच्या लक्षात आलं की आपल्या अंगाला कुष्ठरोग झाला. सुरुवात झालेली आहे, अंगावर पूर्ण वस्त्र असायची, कुणाच्याच लक्षात आलेलं नाही. परंतु राजाच्या लक्षात आलं की आपल्याला कुष्ठरोग झाला. ही वार्ता जर समाजाला माहिती पडली, जनतेला माहिती पडली, मंत्रिमंडळाला माहिती पडली, तर राजा असो किंवा रंक असो, नियम हा सर्वांना सारखाच. आणि म्हणून मला हे सगळं सोडून या राज्याच्या बाहेर हाकलण्यात येईल, तो अपमान मला सहन होणार नाही. आणि म्हणून मीच माझ्या या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून टाकतो. या उद्देशाने त्याने त्याचा प्लॅन तयार केला. सकाळची वेळ झालेली आहे, सकाळचे 3 वाजलेले आहेत. राजा आपल्या अंथरुणावरून उठला, महालाचा दरवाजा उघडला. बऱ्याच मोठ्या महालातनं, राजवाड्यातनं आता तो खाली आलेला आहे. अंगावर बहाळाय निघालेला आहे, रस्त्याने जातो आहे. आणि बघितलं तर राज दरवाजे बंद करण्यात आले. जुन्या काळातल्या त्या वेशी बंद असायच्या. सकाळी 5 वाजेनंतर ती वेश उघडल्या जायची. 5 वाजेची ती वेळ होती आणि आता 5 वाजेसाठी तो वाट बघत होता. जसे महालाचे त्या राजवाड्याचे ते महालाचे ते दरवाजे उघडण्यात आले, त्या वेशीचे दरवाजे उघडण्यात आले, तसा भरभरा पावलं टाकत आता हा राजा त्या वेशीच्या बाहेर निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर कुठेतरी विहिरीमध्ये आपला प्राण टाकून आपलं जीवन यात्रा संपून टाकावी या उद्देशाने तो त्या ठिकाणी जातो आहे. आणि त्याच्या लक्षात आलं की समोर विहीर आहे. विहिरीकडे तो जाणार तितक्यात त्याला जवळच असलेल्या एका झाडाखाली एक संत दिसले. ते संत म्हणजे आचार्य श्री मुनिव्यास कोठी. हे त्या ठिकाणी नाम साधना, ध्यान साधना, स्मरण करत असलेले, सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचं त्या ठिकाणी चिंतन करत असलेले त्यांना ते लक्षात आले. त्यांनी बघितलं, त्याच्या लक्षात आलं नाही की हे नेमके कोण आहेत, परंतु या ठिकाणी कोणीतरी साधू बसलेले आहेत. त्यांनी अंगावर उपरण टाकलेलं आहे, नामस्मरण करत ते त्या झाडाखाली बसलेले आहेत. आणि आता आपल्याला आपलं जीवन तर संपवायचंच आहे, परंतु जीवन संपण्या अगोदर संत दर्शन घ्यावं. का? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संतांचं जर चरण लागलं ना तर वासनेचं बीज जळून जातं. आणि म्हणून त्या संत दर्शनासाठी आता ते त्यांच्या जवळ गेले. आणि संत दर्शनासाठी गेल्यानंतर त्यांना नतमस्तक झाले, त्यांना दंडवत केला. दंडवत केल्यानंतर त्यांनी आपल्या डोक्यावरच उपरण, ती धोंगडी बाजूला केली. त्यांनी बघितलं की एवढ्या सकाळी मला दंडवत करणार नेमकं आहे तरी कोण. बघितलं तर बिदर नगरीचा बादशाह शहामणी त्या ठिकाणी समोर बसलेला आहे. आणि त्यांनी विचारलं की म्हटले आपण कोण? त्यांनी सांगितलं की ही जी नगरी जी तुम्हाला दिसते आहे ना, या नगरीचा मी बादशाह आहे, मी मुस्लिम शासक आहे. त्यांनी विचारलं की म्हटलं तुम्ही एवढ्या सकाळी कुठे जाता? त्यांनी सांगितलं की महाराज, माझ्या अंगाला कुष्ठ झालेला आहे, तो कोड फुटलेला आहे आणि माझ्या राज्यातली व्यवस्था ही अशी आहे. जर हे सर्वांना माहिती पडलं ना तर मला सर्वांच्या समोर मला माझ्या प्राणांची आहुती द्यावी लागेल, तो अपमान मला सहन होणार नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी आपणहून आत्महत्या करण्यासाठी चाललो आहोत.
आचार्यांनी आपली कृपा, आपली दृष्टी त्यांच्यावर टाकली आणि दृष्टी टाकल्यानंतर त्यांना विचारतात की म्हणजे कुठे आहे तुमचा कोड, कुठे आहे तुमचं कुष्ठ, मला बघू द्या. बघितलं, हातावर बघितलं तर कोड नाही. इकडे बघ, तिकडे बघ, पाठीवर बघ, कुठेच नाही. दिवसेंदिवस वाढणारा कोड हा संपूर्ण अंगावर नष्ट झालेला आहे हे राजाच्या लक्षात आलं. आणि हे फक्त कुणामुळे घडलेलं आहे तर या संत महात्म्याच्या नसुद्या दर्शनामुळे. ही संतांच्या दर्शनामधली ताकद आहे, ही त्यांच्या दृष्टीमधली ताकद आहे. जर संतांच्या दृष्टीमध्ये जर एवढी ताकद असेल तर परमात्म्याच्या दृष्टीमध्ये केवढी मोठी ताकद आहे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज म्हणतात की दृक् स्पर्श आला अंतःकरण. 4 प्रकारे परमेश्वराला, परमेश्वर जीवाला विद्या देत असतात. मग स्पर्श कसा आहे तर स्पर्श हा चांगलाही आहे, वाईट आहे. चांगल्या स्पर्शाची जाणीवही आपल्याला होत असते आणि वाईट स्पर्शाची जाणीवही आपल्याला होत असते. प्रेमाने धरलेला हात तोही आपल्याला समजतो आणि रागाने धरलेला हात तोही आपल्याला समजतो. ही जाणीव आहे ना, ही स्पर्शाने होत असते. ही कशाने होत असते? ही स्पर्शाने होत असते. आलाप म्हणजे बोलणे आणि बोलण्यामुळे काय होतं? बोलण्यामुळे परमेश्वराची विद्या प्राप्त होते, परमेश्वराचा वेद होतो. या ठिकाणी 4 प्रकारचे दृष्टांत स्वामींनी सांगितले. पहिला दृष्टांत सांगितला मासळीचा, दुसरा दृष्टांत सांगितला कुकडीचा म्हणजे कोंबडीचा, तिसरा दृष्टांत सांगितला कोणता? आलाप म्हणजे शब्द, शब्दवेद या रसाचा. आणि चौथा दृष्टांत सांगितला कासवीचा. कासवी असे ते पाण्यात तो वितवितू जाय, मागो ते दृष्टी पाहे. अमृत कळा असे ते संचरे, तया तो ती वाढती. ती म्हणजे पिले हे वाढतात. अशा पद्धतीने भगवंत 4 प्रकारे दान देत असतात. शब्दाने देतात, दृष्टीने देतात, अंतःकरणाने देतात. 4 प्रकारे भगवंत दान देत असतात. मग अंतःकरणाने दिल्या गेलेलं जे ज्ञान आहे, अंतःकरणाने दिल्या गेलेली जी विद्या आहे ती कशा पद्धतीने होते? कारण अंतःकरण जर चांगलं असेल तर अंतःकरणापासून काही होतं. अंतःकरण चांगलं असलं पाहिजे. तुम्ही बोलताना फार गोड बोलता, फार मधुर बोलता, परंतु तुमची माझ्या मनाविषयी असलेली जर भावना जर अंतःकरणात चांगली नसेल तर त्या शब्दांना काही किंमत आहे? काहीच किंमत नाही. त्यासाठी तुमचं अंतःकरण जे आहे ना ते शुद्ध असलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस भारताचा राष्ट्रपती शपथ घेतो, भारताचा पंतप्रधान शपथ घेतो, भारताचा महाराष्ट्राचा त्या विधानसभेचा आमदार शपथ घेतो, खासदार शपथ घेतो, त्यावेळेस तो शब्द उच्चारतो की मी शुद्ध अंतःकरणाने मी माझ्या कार्याचं निर्वहन करेल. म्हणजे मी माझं कार्य जे आहे ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करेल. कोणत्या भावनेने? शुद्ध भावनेने, शुद्ध अंतःकरणाने. ती जी भावना आहे ना ती आमच्या मनामध्ये असली पाहिजे. जशा पद्धतीने आपली भावना असली पाहिजे तशा पद्धतीने भगवंताची भावना आपल्याविषयी असते. भगवंताची भावना कशी आहे? भगवंत ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज श्री क्षेत्र डोमेग्रामला आहे, नागदेवाचार्य हे स्वामींची सेवा करतायत. नेवास्याला जातात, नेवास्यावरून स्वामींसाठी फुलं आणतात, हार बनवतात, रोजचा पूजावसर होतो. स्वामींची सगळी यथोचित सेवा हे नागदेव आचार्य करत आहेत. दिवसांमागून दिवस जातात. एके दिवशी तो दिवस उजाडतो आणि नागदेव आचार्यांच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो की माझ्यासारखी सेवा स्वामींची कुणीच करू शकत नाही, अगदी कुणीच करू शकत नाही. बस त्यावेळेस स्वामी नागदेवाचार्यांना म्हणतात की नागदया तू आता निघ बाळा, जा तू इथनं. स्वामी म्हणतात बाईसा बाजूला आहे. बाईसांना घडलेला प्रकार काहीच लक्षात येत नाहीये.
समोरून जाणाऱ्या नागदेवाचार्याला स्वामी डायरेक्ट असं तसं काय म्हणू शकतात की नागदेवा तू इथून जा. बाईसा म्हणतात बाबा काय झालं. बाई तुम्ही शांत बसा, तुम्हाला समजणार नाही. नागदेवाला स्वामी म्हणताय नागदेवा आता आमची इच्छा नाही की तू आमच्या जवळ राहावं. नागदेवाला स्वामींनी हे अचानक असं बोलल्यामुळे प्रश्न निर्माण झाला की आता नेमकं जायचं कुठे. घरी जावं तर घरी प्रपंच आहे ना, दादोसांकडे जावं तर दादोस अविद्या आहे. जायचं तर कुठे जायचं. आणि त्यावेळेस नागदेव आचार्य स्वामींना म्हणतात की जीजी मी कुठे जाऊ. स्वामी म्हणतात कुठेही जा परंतु माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस. त्यावेळेस नागदेव म्हणतात की जीजी मी परमेश्वर पुराला जाऊ. याच्यावर स्वामी थोडेसे प्रसन्न होतात आणि स्वामी म्हणतात की व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगास आहे. व्यवहाराची जी बुद्धी आहे ना ही माणसाला धर्माला उपयोगाला जात असते. जा तुला जिकडे जायचं असेल तिकडे जा परंतु इथे तू थांबू नकोस. स्वामींच्या अशा अचानक बोलण्यामुळे नागदेव आचार्यांचं मन अत्यंत दुःखी झालेलं आहे, अत्यंत दुःखी झालंय. स्वामींना दंडवत केला, आपलं साहित्य उचललं आणि वृद्धपूरच्या दिशेने निघून गेले. दिवसांमागून दिवस जात आहेत. त्या ठिकाणी आता श्री प्रभू बाबांच्या जवळ ते गेले. श्री प्रभू बाबांना दंडवत केला आणि श्री प्रभू बाबांना दंडवत केल्यानंतर श्री प्रभू बाबांना म्हणतात बाबा मी इथे राहू. बाबा म्हणतात मेला राहे म्हणे ना राहायची म्हणे राहे म्हणे. आता ते त्या ठिकाणी राहू लागले. श्री प्रभू बाबांचं संविधान ते करू लागले. परंतु येताना स्वामींना त्यांनी एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता जीजी मी रुद्रपुरात जाईन. रुद्रपूरला गेल्यानंतर मी त्या ठिकाणी स्मरण कुणाचं करू, मी चिंतन कुणाचं करू, मी दास्य कुणाचं करू. त्यावेळेस स्वामी म्हणतात की भटो जयाच्या ठाया जाई जे तयाचे चिंतन तेथचे दास्य. ज्याच्या ठायाला जाणार ना त्या श्री प्रभू बाबांचंच दास्य आणि त्यांचं चिंतन करा, आमचं चिंतन करू नका. असं म्हटल्यानंतर त्यांना अधिक दुःख झालेलं आहे आणि स्वामींचा तो शब्द परत परत मनामध्ये आठवतायत. विजनासाठी कुठेतरी बाहेर जातायत, कुठेतरी विजन करतायत. श्री प्रभू बाबांचं स्मरण आहे परंतु विचार हे स्वामींचे आहे. एके दिवशी काही भक्त मंडळी स्वामींना भेटून रुद्रपूरला आलेली आहे आणि रुद्रपूरला आल्यानंतर त्या स्वामींकडे आल्यानंतर स्वामी त्यांना विचारतात की कसे आहात. भक्तांनी सांगितलं की आम्ही बरे आहोत. म्हटले श्री प्रभू बाबा कैसेनी राज्य करीतात जिजी निकेनी राज्य करीतात. तेथे नागदेव नामक एक ब्राह्मण असे. नागदेव नावाचा एक ब्राह्मण आहे का. म्हटले हो असे. कैसा असे. जीजी बरं आहे परंतु मनामध्ये दुःख आहे. त्यावेळेस स्वामी त्यांना म्हणतात की त्यांना निरोप द्या. त्यांना म्हणावं की तुम्ही आता तिथेच थांबा, तुम्ही तिथेच थांबा. असं कोण सांगताय. स्वामी सांगताय. कोणाला. त्या भक्तांना स्वामी ते निरोप त्यांच्या जवळ तो पाठवत आहे. भक्त आता रुद्रपूरला आले. भक्तांनी श्री प्रभू बाबांना दंडवत केला आणि दंडवत केल्यानंतर नागदेवांना भेटले. तसे नागदेवांनी त्या भक्तांकडे बघितलं, आपल्या जागेवर उठले, त्यांना दंडवत केला. तुम्ही स्वामींना भेटण्यासाठी गेला होतात का. म्हटले हो गेलो होतो. स्वामींनी माझ्यासाठी काही निरोप पाठवलाय. हो म्हटले पाठवलाय. काय निरोप पाठवलाय. त्यावेळेस ते भक्त सांगतात की स्वामींनी सांगितलं की तुम्ही तिथेच राहा. अंतःकरण छिन्न भिन्न झालेलं आहे, दुःखिस्त झालेलं आहे. बाईसा स्वामींना प्रश्न विचारते की बाबा तुम्ही नागदेवाला का काढून दिलं. स्वामी बाईसांना म्हणतात
की बाई जीव अपराधा आला, तो अपराधाला आलेला आहे. त्याच्या मनामध्ये अहंकाराचा घोडा त्या ठिकाणी निर्माण झाला. अहंकार त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि आता जर मी त्याला जर इथून काढून दिलं नसतं ना, तर कौनी की गडगडा पडिजेल अशा एखाद्या खड्ड्यात जाऊन पडला असताना जे इथेची उसंत नाही, आमची आठवण सुद्धा त्याला आली नसती. आणि म्हणून त्याला मी इथून काढून दिलेलं आहे. परत दिवसांमागनं दिवस जात होते. 2 महिने आता संपून गेले. परत भक्तांचा मेळावा स्वामींना भेटण्यासाठी आला. इकडे उदास झालेले नागदेव स्वामींची आठवण करतायत आणि स्वामींना विनंती करतायत. उदास का हो झाले चक्रधरा, तुम्हा आळवितो तुमचा वानरा, तुम्हा आळवितो तुमचा वानरा. हे भगवंता, मी तुझी आठवण करतोय, तुला माझी आठवण नाहीये. भगवंत सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा नित्यदिनी पूजावसर, भगवंत श्री चक्रधर महाराजांचं निरूपण, या सगळ्या गोष्टी होत असणारा संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम हा नागदेव आचार्यांच्या दृष्टी समोर फिरतोय. जरी ते रुद्रपूरला राहत होते तरी त्यांचं जे अंतःकरण आहे ना, ते स्वामींजवळ आहे. आणि स्वामी अंतःकरणाद्वारे नागदेव आचार्यांना आठवत आहे. नागदेव आचार्य स्वामींची ती मूर्ती आठवून विनंती करतात. बहु कौतुके तू मजला मातृ प्रेम दिले, ज्ञानदान दिले सर्व लाड पुरविले. भगवंता, बहु कौतुक केलंय, माझ्यासारखं तू कौतुक कुणाचंच केलं नाही. आणि नुसतं कौतुकच केलं नाही तर तू मला मातृप्रेम दिलेलं आहे. अगदी आईसारखं तू मला सांभाळलेलं आहे. आणि मला ज्ञानदान सुद्धा दिलेलं आहे. आईचं आपल्या मुलावर जर प्रेम असेल ना, ज्या आईचं आपल्या मुलावर प्रेम आहे, ती आई आपल्या मुलाला अंधारात ठेवत नाही. ती त्याला शासन करून, त्या घडणाऱ्या चुकीपासून दूर करून त्याला वाचवत असते. आणि आपला मुलगा चांगला कसा बनेल, तो संस्कारी कसा बनेल, तो हुशार कसा बनेल, तो आध्यात्मिक कसा बनेल, त्या सगळ्या दृष्टीने तो परिपक्व कसा होईल, या गोष्टीचा विचार करणारी आई असते. आणि हेच कार्य भगवंताने केलेलं आहे. आणि तो भगवंत हे नागदेव आचार्य आठवत आहे. हे भगवंता, तुला माझी आठवण नाही येत अशी विनंती करताय. दिवसांमागून दिवस जात आहेत आणि आता आचार्यांनी खानपान हळूहळू बंद केलं. त्यांच्या शरीराची जी अवस्था आहे ना, ही मोठी विचित्र होत गेली. प्राण आता कंठाला आलेले आहे. शेवट एकदा, तिसऱ्यांदा हा भक्तांचा मेळावा स्वामींजवळ जातो. स्वामी त्यांना विचारतात की कसे आहात? चांगले आहोत. श्री प्रभू बाबा कैसेनी राज्य करीताती, जिजी सुखेनी राज्य करीताती. तेथे नागदेव नामक एक ब्राह्मण असे, नागदेव नावाचा एक ब्राह्मण आहे का? म्हटले हो. कैसा असे? आणि कैसा असे म्हटल्यानंतर भक्त सांगतात की जिजी बस काही दिवसाचा सोबती आहे हो, फक्त काही दिवसाचा सोबती आहे. स्वामी सांगतात की जा, आत्ताच्या आता इथनं जा आणि माझा निरोप त्या नागदेवाला द्या. त्याला म्हणावं चल, तुला स्वामींनी बोलावलंय, भेटण्यासाठी बोलावलेलं आहे. आता ही भक्त मंडळी जातात, श्री प्रभू बाबांना दंडवत करतात आणि नागदेव आचार्यांना, त्या नागदेव आचार्यांच्या जवळ जाणार आहे. नागदेव त्या भक्तांना येताना बघतात आणि त्यांच्या मनामध्ये त्यांचं जे अंतःकरण आहे ना, हे पिळवटल्या जातं की आता सुद्धा माझ्या देवाने मला हेच सांगितलं असेल की नागदेवा तू येऊ नको, तिथेच थांब. अरे जर माझा देव जर मला मिळणार असेल ना, तर माझ्या या जगण्याला काय किंमत आहे? काहीच किंमत नाही. भक्त मंडळी जवळ येतात आणि जवळ आलेली भक्त मंडळी नागदेव आचार्यांना सांगतात की भक्तो, तुम्हाला आत्ताच्या आत्ता स्वामींनी बोलवलेलं आहे. आत्ताच्या आत्ता आनंदाच्या त्या घरामध्ये नागदेव मोठ्या ताकदीने उठतायत. अन्न नाही, भोजन नाही, काहीच नाही त्या ठिकाणी, परंतु स्वामींनी बोलवलेलं आहे असं म्हणतात. त्यांच्या अंगामध्ये हजार हत्तींचं बळ निर्माण होतं.
निघालेले श्री प्रभू बाबांना दंडवत केला. जिजी माझं बोलाविले असे, मला माझ्या देवाने बोलवलेलं, मी जाऊ? श्री प्रभू बाबा म्हणतात जा, मेला जायची म्हणे, जाय म्हणे तू आता. आणि आता हे निघाले, रस्त्याने जाताय. भिक्षा मागताना काय मागावं हे सुद्धा त्यांना समजत नाही, आणि म्हणून श्री चक्रधर द्या म्हणून ते भिक्षा मागताय. रस्त्याने चालताना झोप लागतीये, कुठेतरी झाडाची फांदी ते पकडतात, क्षणभर तिथे विसावतात आणि तसंच परत सोडतात. श्री प्रभू बाबा नागदेव आचार्यांना आशीर्वाद देत आहेत. गेलेला नागदेव हा धोणेग्रामच्या दिशेने स्वामींच्या भेटीसाठी हा तरफडतोय, आणि लवकरात लवकर स्वामींजवळ कशा पद्धतीने पोहोचता येईल असा त्याचा तो प्रवास चालू आहे. आणि आता ते धोणेग्रामला येऊन पोहोचले. स्वामींची आणि आचार्यांची भेट झाली. स्वामी अत्यंत आनंदित झालेले आहेत. स्वामी पुढे आलेले आहेत. जसे नागदेवाचार्य पुढे आले, स्वामींच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा खाली गळत आहेत. तितक्याच पद्धतीने आचार्यांच्या सुद्धा डोळ्यातनं अश्रूंच्या धारा खाली गळत आहेत. स्वामींना आचार्यांनी बघितलं आणि स्वामी आता पुढे गेलेले आहेत. नागदेव आचार्यांना आलिंगन दिलेलं आहे, आणि स्वामींनी त्या आचार्यांना जवळ धरलं. नागदेव आचार्य स्वामींना आलिंगन देऊन म्हणतात की जिजी क्षमा कीजोजी, क्षमा कीजोजी. मला माझी चूक लक्षात आली की मी एवढ्या दिवसांपासून श्री प्रभू बाबांच्या सन्निधानात होतो. मी विचार केला, मी या ठिकाणी राहत होतो त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की स्वामींनी मला का काढून द्यावं, मी असं काय केलं. ज्यावेळेस मी तिथे गेलो ना त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अरे मी इतक्या दिवसांपासून या ठिकाणी आहे, स्वामींचं माझ्या देवाचं माझ्या वाचून काय आणणार आहे, काहीच अडू शकत नाही, कुणाचंच काही अडू शकत नाही. देव हा समर्थ आहे, परंतु देवा मी तुमच्यापासून वेगळा नाही राहू शकत. स्वामी म्हणतात नागदेवा काळजी करू नका, आता इथून पुढे आम्ही तुम्हाला कधीच असं आमच्यापासून दूर करणार नाही. द्रक स्पर्श आलाप आणि अंतःकरण या 4 प्रकारे भगवंत या जीवात्म्याला दान देत असतात. ते जे दान आहे ना ते दान म्हणजे हे आहे, तो हा जीव स्वीकारत असतो. किती वेळ झाला संपवायचं? एक 5 मिनिटात आमचं राहिलेली कथा आहे ती संपवतो. अंतःकरणाद्वारे जर परमेश्वराचं जर नामस्मरण केलं तर काय होतं? वाढेराज बाबाजी महानुभाव नावाचे एक थोर संत आमच्या या महानुभावीय परंपरेमध्ये होऊन गेले, आणि त्या महात्म्यांजवळ काहीतरी 5-50 भिक्षुक मंडळी त्यांच्या सन्निधानात असायची. शास्त्र श्रवण करणारे, शास्त्राचा अभ्यास करणारे, नीतिध्यासन करणारे काही मोजकी लोक समोर बसलेली असायची. इतरांना शास्त्र समजत नव्हतं, मग मागच्या बाजूला बसायची. दिवसांमागून दिवस जात होते, बाबा वृद्ध होत गेले आणि त्यांच्या मनामध्ये एक विचार निर्माण झाला. आश्रम मार्ग फिरस्तीप्रमाणे असायचा आणि त्यांचा मार्ग श्री क्षेत्र रुद्रपूरला होता. रुद्रपूरला असलेला मार्ग जुन्या काळातली पद्धत अशी होती, आता रुद्रपुरामध्ये थेट स्थानाजवळ गाडी जाते, परंतु जुन्या काळामध्ये रुद्रपुरामध्ये कुणीही पायामध्ये चप्पल घालत नसे. रुद्रपुरामध्ये कुणी शौच करत नसे. का? कारण आमचे विकानंद बाबा म्हणतात रुद्रपुराच्या कशा गटारी भाग्यवंत झाल्या, प्रभुरायाच्या पदकमलाने कृमी उधरल्या, दया कृमी उधरल्या. हे संपूर्ण जे रुद्रपूर आहे ना, हे संपूर्ण रुद्रपूर त्या ठिकाणी पवित्र झालेलं आहे. आणि अशा त्या रुद्रपुरामध्ये आता
हा मार्ग त्या ठिकाणी राहतोय. त्या मार्गाची एक व्यवस्था होती. जशा पद्धतीने जुन्या काळातल्या कावडी असायच्या तशाच पद्धतीने त्या शौचाच्या कावडी असायच्या. संपूर्ण मार्ग मंडळी त्या कावडीमध्ये शौच करायची आणि ते शौच गावाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर फेकल्या जायचं आणि ते फेकण्याचं काम एका साधू भिक्षुक महात्म्याने घेतलेलं होतं. ते त्यागी होते. त्यागी म्हणजे प्रपंच करून त्यांनी संन्यास घेतला होता आणि त्यांना 5 नामाव्यतिरिक्त काहीच माहिती नव्हतं. मागच्या बाजूला बसायचे ते, पोथी बिथी त्यांना काही समजत नव्हतं. दिवसांमागून दिवस गेले आणि बाबांना प्रश्न पडला की आता आपली प्रतिष्ठा आपल्याला कोणाला तरी द्यायची आहे. समोर बसलेली विद्वान मंडळी, त्यांच्यामध्ये चर्चा चालायची. 1-1 तास 2-2 तास आचार्यांसोबत चर्चा करायचे, बाबांसोबत ते चर्चा करायचे. प्रश्न पडला की आपल्या आश्रमामध्ये एवढी ज्ञानी मंडळी, नेमकं आपली जी गादी आहे, आपली जी प्रतिष्ठा आहे, आपलं जे पद आहे, हे नेमकं द्यायचं कोणाला, उत्तराधिकारी करायचं कोणाला? कारण आपला जो उत्तराधिकारी आहे ना, आपली एकदा निवड चुकली. कारण ही जी धुरा आहे, कोणती धुरा आहे? ही पंथाची धुरा आहे. ही काही प्रॉपर्टीची धुरा नाही. प्रॉपर्टी संपली, माणूस संपला, सगळं काही संपून जातं. परंतु ही जी धुरा आहे ही ज्ञान परंपरेची धुरा आहे आणि म्हणून ती योग्य हातात, ती कमान जी आहे ना, ती योग्य व्यक्तीच्या हातात देणं महत्वाचं आहे. ती कमान आता त्यांनी विचार केला. दिवसांमागून दिवस जात होते. बाबा आजारी पडलेले होते आणि सकाळी पहाटे 3 वाजता त्यांना एक स्वप्न पडले, सूचित पडलं. ते स्वप्न असं होतं की त्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष परमात्मा भगवान परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुमच्या आश्रमामध्ये असलेला मागे बसणारा, घाण फेकणारा तो 5 नामी भिक्षुक, त्याला तुमचं पद बहाल करा. दुसऱ्या दिवशीच्या पोथीमध्ये बाबांनी ही गोष्ट जाहीर केली. ज्ञानी मंडळीमध्ये रागाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. सगळ्या ज्ञानी मंडळीला वाटू लागलं की ही गादी आपल्याला मिळेल. परंतु त्या ठिकाणी निवड कोणाची झाली? बाकी तर लोक असे पण म्हणू लागले की घोडों की रेस में अब गधी भी दौड़ेंगे. चर्चेला उदाहरण मार्गामध्ये विचार करण्यात आला की असं नेमकं होतंय काय? बाबा असं चुकीचा निर्णय घेऊ कसा काय शकतात? परंतु बाबांनी कुठलाही विचार न करता अव्यक्ताची इच्छा, अदृष्टाची इच्छा आणि म्हणून आपली पद, आपली गादी त्यांना बहाल केली. बाबा कैवल्य धामाला निघून गेले. आता या ठिकाणी मोठी गंमत होती. ज्ञानी लोक जर असले तर मग ज्यांचा अभ्यास कमी येते त्यांची काय घेतात, तुमच्या भाषेतून विकेट घेतात. आता नवीन महंतासाठी बाबांचं सगळं विधी आटोपला. 10 दिवस पूर्ण झाले आणि 11व्या दिवशी संपूर्ण मार्ग मंडळी बसलेली आहे. पोथीची बेल वाजवण्यात आली, घंटा वाजण्यात आला, गादी त्या ठिकाणी टाकण्यात आली, तक्क्या लावण्यात आला, लोड ठेवण्यात आले, पटकर टाकण्यात आलं, उपरणेही ठेवण्यात आलं, पाण्याचा गडूही ठेवण्यात आला. पाठवण्यासाठी आपली पोथीही घेतली. व्यासपीठ म्हणत ना बाबा, तेही घेतलं. आणि आता नवीन झालेले वाढेराज महानुभावांना 1-2 ज्ञानी यांनी आमंत्रण दिलं की म्हटले, महानुभाव तुम्ही आता आमच्या गुरुच्या गादीवर बसले तर आम्हाला शास्त्र निरूपण करा. महात्म्याने विचार केला की अरे, आपण ज्यावेळेस गुरुजींनी प्रतिष्ठा दिली त्यावेळेस आपण गुरुजींना स्पष्ट नकार दिला, परंतु त्यांनी आपल्याला आग्रहाने या गादीवर बसवलं. परंतु पोथी पान याचा आपला जवळजवळ दूर संबंध नाही. आता करायचं काय? प्रश्न पडला. त्यावेळेस ज्ञानी मंडळींनी त्यांचा अपमान केलेला आहे, लक्षात घ्या. त्यावेळेस ज्ञानी मंडळी काय म्हणते, उजळीने पाणी पिता का महानुभाव? पोथी करा, पोथी करून दाखवा, नाहीतर प्रतिष्ठा सोडा. नवीन झालेले महंत सकाळी रोज स्मरणाला उठायचे. सकाळची 3 वाजेची वेळ होती. भगवंताचं नामस्मरण करता करता भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतके तल्लीन झाले आणि ते स्मरण करता करता त्यांनी दुःख व्यक्त केलं की हे दयागणा, माझी इच्छा नसताना माझ्यावर सर्व जबाबदारी सोपवण्यात आली. परंतु काय करू, मला सहाय्य कर बाबा. देवा मला सहाय्य कर. मला
काहीच येत नाही, तुझ्या 5 नामाशिवाय काहीच येत नाही. त्यावेळेस असं म्हणतात की एक ज्योत कुठून तरी आली आणि ती त्यांच्या तोंडामध्ये गेली, ती प्राशन त्यांनी केली. दुसऱ्या दिवशी बाबांनी सांगितलं की पोथीचा घंटा वाजवा. पोथीचा घंटा वाजण्यात आला. ज्ञानी मंडळीमध्ये आश्चर्याचं वातावरण निर्माण झालं. सगळे लोक बसले, शास्त्र निरूपण करायला सुरुवात झाली. ज्यावेळेस बाबांनी शास्त्र निरूपण केलं त्यावेळेस पूर्वी नावाचं ब्रह्मविद्येचं प्रकरण आहे आणि त्या पूर्वी नावाच्या प्रकरणाचा जवळजवळ बाबांनी 6 महिने अर्थ सांगितलेला आहे. पूर्वी हे प्रकरण केवढं आहे? सृष्टीमध्ये करुणे करणे मुचितेना एकी परमेश्वरे विन तोची परमेश्वर निर्व्यव निराकार असे सारो साकार होय अवतरे आपले संविधान दे ते दास्य मोचक. बस एवढ्या पूर्वीच 6 महिने निरूपण करणारे वाढेराज बाबाजी महानुभाव, हे महानुभाव पंथातील ज्ञानी मंडळीमध्ये त्यांची ख्याती वाढली आणि त्यांच्याजवळ 1000 शिष्य परिवार निर्माण झाला आणि म्हणूनच त्यांना हजारे वाडेराज महानुभाव ही नामसंज्ञा प्राप्त झाली. काही दिवसांनी दुष्काळ पडला, लोकांना खायला मिळत नव्हतं. अशा वेळेस एक बाबांना प्रश्न पडला की आता आपल्या परिवाराचं करायचं काय, यांना खाऊ घालायचं कसं. त्यावेळेस एक शेठजी त्यांना भेटण्यासाठी आले. अंगावर भांडेरी वस्त्र आहे, पांढरे वस्त्र आहे, धोती घातलेली आहे, कुर्ता आहे, डोक्यावर कडक कांजीची टोपी आहे, हातामध्ये ब्रेसलेट आहे, बोटांमध्ये अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये लॉकेट आहे, गोरापान दिसणारा, पिळदार मिशा असणारा असा हा मारवाड्यासारखा दिसणारा हा सज्जन नेमका आहे कोण. त्यांनी तो आला मार्गात, बाबांना दंडवत केला आणि बाबांना सांगितलं, बाबा माझ्याकडनं आपण 4 महिन्याचा चातुर्मासीचा दंडवत स्वीकार करावा. 1000 लोकांना 4 महिने खाऊ घालायचं आहे. तुम्ही आत्ताच चिठ्ठ्या उचलल्या, तुम्हाला एका दिवसाचा खर्च किती येतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 4 महिन्याच्या चातुर्मासीचा दंडवत या सावकाराने घेतला. 4 महिन्याची व्यवस्थाही राहण्याची केली. 4 महिन्याची व्यवस्था केली. दररोज मार्गात येत असत, देवपूजा करत असत, साधूंना दंडवत करत असत, पोथी श्रवण करत असत. दिवसांमागून दिवस गेले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4थ्या महिन्याला सुरुवात झाली आणि आता 4था महिना संपत आला. परंतु 3 महिन्यापासून एकटा मारवाडी मार्गात येतोय. त्याची बायको येत नाही, पोरही येत नाही, नातेवाईक येत नाही, कोणीच येत नाही. मार्ग मंडळीला प्रश्न पडला की याचं कोणीच येत नाही. एके दिवशी मार्ग मंडळी म्हणतात की म्हटले, दादा तुम्ही रोज मार्गात येता परंतु तुमची पत्नी येत नाही, मुलं येत नाहीत, याचं कारण काय? त्यांची भेट घालून द्या ना, आमची ओळख करून द्या ना. ते म्हणतात हो हो करेल, हो हो करेल. असं करत करत 4 महिने संपून गेले. शेवटच्या दिवशी मार्ग मंडळी आग्रह करते की आम्हाला तुमच्या परिवाराला भेटायचं आहे. शेवटी अधिकरण आचार्य श्री बाबाजी म्हणतात की मला तुमच्या परिवाराला भेटण्याची इच्छा आहे. त्यावेळेस ते म्हणतात की बाबाजी ठीक आहे, मी तुम्हाला माझ्या परिवाराची भेट घालून देतो. ते म्हणतात की आम्ही तुमचं घरही पाहिलं नाही, मी माझं घरही तुम्हाला दाखवतो. आता मार्ग मंडळी मार्गक्रमण निघाली. 4 महिन्याची चातुर्मास संपली, सुकाळ पडला, मार्ग निघाला. पुढे मारवाडी चालतोय, मागच्या बैलगाडीमध्ये बाबाजी बसलेले आहेत, इतर बैलगाड्यांमध्ये मार्ग मंडळी, काही तरुण भिक्षुक मंडळी पुढे चालतायत. कोणाच्या हातात गोरखजवळ नाही, कोणाच्या हातात काही आहे. आणि असं करत करत आता हा मार्ग चाललेला आहे. 1000 लोकांचा हा मार्ग चाललेला आहे. पुढे मारवाडी चालतो आहे. मोठं असं पिंपळाचं झाड आलं आणि ते झाड आल्यानंतर तो मारवाडी म्हणतो की बाबा तुम्ही विचारत होतात ना माझं घर कुठे आहे, हे माझं घर आहे. आणि असं दाखवून तो त्या ठिकाणी अदृश्य झाला. त्या ठिकाणी एका मुंजाने 4 महिने मार्ग सांभाळलेला आहे. 4 महिने. ही ताकद कशाची आहे? ही अधिकरणांची ताकद आहे. ही ताकद कशाची आहे? अंतःकरणाद्वारे परमेश्वराचा आठव केला त्याची ही ताकद आहे. आणि म्हणून आमचे सर्वज्ञ म्हणतात की दस अलाप अंतःकरण 4 प्रकारे वेद संचरती. 4 प्रकारे जीवाला परमेश्वर दातृत्व करत असतात. आजची सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो.